रिक्शा लेता ही तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रिक्शा लेता ही तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रिक्शा लेता ही तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नमस्कार मंडळी, S9 चॅनलचा निवडणूक विशेष कार्यक्रम रणसंग्राम 2016 या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत राहता शहरामध्ये नगराध्यक्ष पदासाठी। या ठिकाणी प्रामुख्याने तिघांमध्ये लढत होती आहे। भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि अपक्ष म्हणजे जे भाजपचे बंडखोर आहेत, सौ दीक्षाली प्रसाद निधाने या भाजपच्या बंडखोर उमेदवार आहेत, त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत। त्यांचं चिन्ह आहे रोड रोलर। तर आपल्यासोबत या संपूर्ण लढतीबाबत आपण ज्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत ते आहेत राहत्याचे माजी नगराध्यक्ष साहेबराव निधाने। ते भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते असताना देखील भाजपनं ऐनवेळी राजेंद्र पिपाडा यांच्या पत्नींना संधी दिली आणि त्यांना डावललं। त्यामुळे नाराज झालेल्या निधानेंनी स्वतः निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। आपण जाणून घेणार आहोत कशा पद्धतीची लढाई या ठिकाणी ते लढतायत। मला सांगा, कशा पद्धतीची लढाई या ठिकाणी आहे आणि नेमकं आपण भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते असताना देखील बंडखोरी का केली? मी भारतीय जनता पक्षाचा 1990 पासूनचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून या भागामध्ये काम करतो आहे आणि जिल्हाध्यक्ष यांनी मला या निवडणुकीमध्ये 2016च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सोबत निवडणुका लढवायच्या ही भूमिका आम्हाला सांगितली होती आणि तुम्ही तयारीला लागा असं सांगितलं होतं। आम्ही गेले 6 महिन्यापासून भारतीय जनता पक्ष, शिवसेना असेल, रासपा असेल, अशा सर्व मित्रपक्षांना बरोबर घेऊन ही मोठबांधणी मी केली। याची उमेदवारी देखील मला 28 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मला फोन आला का आपली उमेदवारी फायनल झालेली आहे आणि आपली उमेदवारी आपण घेऊन जावे। आणि 1 तासामध्ये कुठं काय फिरलं आणि माझी उमेदवारी कापली गेली। ही उमेदवारी कापत असताना जर निष्ठावान आमचे मित्र डॉक्टर गाडेकर यांना जर उमेदवारी दिली गेली असती, ते देखील या स्पर्धेत होते, त्यांना जर उमेदवारी दिली असती तर मी उमेदवारी खाली बसलो असतो। परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता या पक्षश्रेष्ठींनी जे भारतीय जनता पक्षामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, रासपमध्ये गेले, शिवसेनेत गेले, पुन्हा राष्ट्रवादीत गेले आणि आता या भारतीय जनता पक्षाची सत्ता आली म्हणून या सत्तेमध्ये आलेले आहेत। या मित्रांना फक्त या निवडणुकीमध्ये आपलं कार्ड जे व्हॅलिड करून घ्यायचं आहे आणि आपलं कार्ड चालवून या सत्तेचा फायदा मिळवायचा, याच्याकरता या ठिकाणी आलेले आहेत। यांनी राष्ट्रवादी काँग्रेस संपवले, शिवसेना संपवली आणि आता हे भारतीय जनता पक्ष संपवलेले आले। आम्ही भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्ते असताना आम्ही याच पक्षामध्ये मरणार आहोत, याच पक्षामध्ये राहणार आहोत। या ठिकाणी काल राम शिंदे यांनी कालच्या सभेत सांगितले की 2 दिवसाचे तुम्हाला अल्टिमेट आमच्या कार्यकर्त्यांना दिलेलं आहे। मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती केलेली आहे, बाबांनो तुम्ही पक्षामध्येच राहा, तुम्ही पक्षामध्ये राहून माझं काम करा। आणि हा देखील जो खाली पॅनल आहे मित्रांनो, हा सर्व पॅनल मला मदत करणार आहे, कारण यांना सर्वांना मी 6 महिन्यापासून त्यांच्या मागे हिंडतो आहे। त्यांना बरोबर घेऊन या निवडणुकीमध्ये मी या निवडणुकीत सामोरं जाणार आहे आणि सर्वसामान्य बहुजन समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी या निवडणुकीमध्ये सामोरं जाताना सामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका या नगरपालिकेमध्ये आम्ही करणार आहोत। आपण सांगितलं की बहुजन समाजाचं नेतृत्व करण्यासाठी आपण लढता आहात। या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं तर जातीय समीकरणांवरती ही निवडणूक लढवली जाते, तर तुम्ही नेमकी कशा पद्धतीनं बघता? आम्ही हे जातीय समीकरणावर ही निवडणूक लढवणार नाही, कारण या निवडणुकीमध्ये आमचे जे विरोधी पक्षाचे लोक आहेत, ज्यांच्यासमोर आम्ही निवडणूक लढवतो आहे, त्यांनी या गावामध्ये जातीय दंगली पेटवून या गावाची अशांतता निर्माण केलेली आहे आणि या दोन्ही पार्ट्यांनी या गावामध्ये अशांतता निर्माण कशी होईल अशी भूमिका घेतलेली आहे। आम्हाला या गावात शांतता नांदवायची म्हणून आम्ही खऱ्या अर्थानं हे कोणतंही जाती समीकरण नाही, गरिबी आणि सामाजिक समरसता या विषयावर खऱ्या अर्थाने आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत। या गावामध्ये दडपशाहीचं आणि ज्या लाचलुचपतीचं जे राजकारण लागून चालण्याचं या ठिकाणी चाललेलं आहे ते कुठंतरी थांबवलं पाहिजे। सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाला खऱ्या अर्थानं वाचा फोडण्याची आहे आणि म्हणून ही निवडणूक ही सर्वसामान्य माणसाच्या हिताकरता आम्ही निवडणूक लढवणार आहोत।
सर्वसामान्यांच्या हितासाठी निवडणूक लढवणार आहोत आपण असं सांगतो, परंतु मला सांगा, तुम्ही भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते असताना पक्षानं आपल्याला संजय गांधी निराधार योजनेचं तालुकाध्यक्षपद दिलं, आपला सन्मान राखला. त्यानंतर भाजपनं जो उमेदवार दिला एकाच एक लढतीसाठी, त्या उमेदवाराचं काम करणं आपल्याकडनं अपेक्षित होतं. तर आपले जे लोक आहेत, भाजपचे लोक, ते तुम्ही जरी म्हणत असलात की ते लोक तुमच्या पाठीशी आहेत, परंतु ते तुमच्या मागे असं म्हणतात की तुम्ही काँग्रेसकडनं सुपारी घेतली भाजपचा उमेदवार पाडण्यासाठी. तर या आरोपाचं कशा पद्धतीनं खंडन आपण कराल? आमच्या मित्रांना माझी विनंती आहे की असा कोणती सुपारी घेणारे आम्ही कार्यकर्ते नाही. कारण मी जो पॅनल बनवला तो सुपारी घेऊन जर बनवला असता तर तो आपण बरोबर स्वीकारला आहे. याचा अर्थ मी सुपारी घेतलेली नाही. कारण माझी पहिल्यापासूनची ही ज्याला आपण काय म्हणतो तयारी होती. आणि ही जी तिकीट मिळालं आहे हे कशाच्या ॲडजस्टमेंटने मिळालं, याच्या मागं सत्ताधारी आणि आज जे काँग्रेस आणि भाजपचं यांचं खऱ्या अर्थानं आज तुम्हाला जिल्ह्याच्या राजकारणामध्ये माहीत आहे का आतून काय चालू आहे. या राज्याचे मुख्यमंत्री असतील, या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, विरोधी पक्षनेते असतील, यांचं कुठंतरी राजकीय सेटलमेंट या उमेदवारीमध्ये भारतीय जनता पक्षाचं तिकीट देताना तुम्हाला दिसतंय आणि आम्हाला देखील हे दिसतंय. त्याच्यामुळे यांनी जी सुपारी घेतली, यांनी कोणाची सुपारी घेऊन केलं, यांनी माझी सुपारी घेतली आणि मला पाडायची जी भूमिका यांनी घेतलेली आहे. म्हणून या सुपारीला शह देण्याकरता मी भारतीय जनता पार्टीचा बंडखोर म्हणून या ठिकाणी उभा आहे. मी कोणाची सुपारी नाही, माझी सुपारी यांनी घेतलेली आहे. बरोबर आहे. निदाने साहेब म्हणतायत की त्यांनी मोठा आरोप केला आहे की भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसनं मिळून या ठिकाणी माझी सुपारी घेतली, असा आरोप त्यांनी केला आहे. आपण त्या आरोपाचं त्यांच्याकडनं उत्तर घेणार आहोत. मला सांगा की नेमकं काय आपलं विजन आहे? आपण नगराध्यक्ष जनतेतून निवडून आल्यानंतर नेमकी राहत्याचा कशा पद्धतीनं विकास करणार आहात? मी या शहराच्या 1996 साली नगराध्यक्ष झालो आणि राहता शहरामध्ये पहिली नगरपालिकेची RCC बिल्डिंग उभी केली. त्यावेळेपासून या ठिकाणी RCC बिल्डिंग आणि आमदार खासदार निधी काय असतो तो मी या जनतेला दाखवून दिलेला आहे. या ठिकाणी काम केलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी शुद्ध पाणी देण्याचं मी या शहराला वचन देत आहे आणि शुद्ध पाणी दिल्यानंतर आरोग्याचे जे प्रश्न आहे ते सुटणार आहे. डास निर्मूलनाचा विषय असेल, लाईटचा विषय असेल, या मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. आणि या शहराला सुंदर असे रस्ते, बगीचे आणि असे अनेक उपयोगी उपाययोजना या ठिकाणी मी करणार आहे. मला सांगा, शुद्ध पाणी देत आहे आपण असं सांगताय, याच्यामध्ये जे अध्यक्षपदासाठी जे बाकीचे जे उमेदवार आहेत तसं आपण त्यांच्यावरती आरोप केला आहे, परंतु कशा पद्धतीची लढत आपल्याला वाटते, ते किती तुल्यबळ आपल्यासमोर आहेत? निवडणूक म्हणल्यानंतर तुल्यबळता ही आलीच. मी दोन्ही काँग्रेस आणि भाजपच्या या महाआघाडीच्या उमेदवार यांच्या विरुद्ध ही निवडणूक लढत आहे. ही निवडणूक धनदांडग्यांच्या विरोधात लढत असताना सर्वसामान्य माणसाचा एक प्रतिनिधी म्हणून या निवडणुकीला मी सामोरं जात आहे. या निवडणुकीला 28 तारखेला निकाल तुम्हाला दिसणार आहे आणि आम्ही विजयी होणार आहोत. शेवटचा एक प्रश्न आहे. पालकमंत्र्यांनी जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की कालच्या सभेमध्ये या ठिकाणी सांगितलं आहे की जे बंडखोर आहेत त्यांच्यावरती 2 दिवसानंतर आम्ही कारवाई करणार आहोत, तर आपली भूमिका काय असेल? पालकमंत्र्यांनी त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे. आमची भूमिका ही जनतेसमोर आहे. जनता माझ्याबरोबर आहे, मी जनतेबरोबर आहे. पक्ष कोणताही असो, आम्ही या ठिकाणी सेवा करण्याचा उद्योग करणार आहोत. कोणाला काय कारवाई करायची आहे ते त्या कारवाई करायला समर्थ आहात. कोणाला काय कारवाई करायची ते समर्थ आहेत असं छाती ठोकपणे निदाने या ठिकाणी सांगतायत. आपल्यासोबत आहेत ज्या अपक्ष म्हणून ज्या ॲक्च्युअल निवडणूक लढवत आहेत त्या दीक्षालीताई प्रसाद निदाने. आपण त्यांचं जनतेला काय आवाहन आहे आपण जाणून घेऊयात. मी सौ दीक्षाली प्रसाद निदाने अपक्ष उमेदवार रोडला या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा असे मी राहता जनतेस आवाहन करते. त्यांनी जनतेला आवाहन केलं आहे. तर आपण या एकंदरीत निवडणुकीसाठी त्यांना S9 चॅनलच्या वतीने शुभेच्छा देणार आहोत. आणि जो काही आरोप यांनी या ठिकाणी केला आहे की भाजप आणि काँग्रेसचं जिल्ह्यामध्ये सेटलमेंट सुरू आहे, हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते या ठिकाणी सांगताना दिसत आहे. तर येत्या निवडणुकीमध्ये नेमकं जनता यांच्या आव्हानाला कशा पद्धतीनं प्रतिसाद देते हे आपल्याला बघावं लागेल. आपण भेटणार आहोत S9 चॅनलचा निवडणूक विशेष कार्यक्रम रणसंग्राम. या कार्यक्रमात पुढील शहरामध्ये पुढील उमेदवारांशी आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबूयात. बघत रहा S9 न्यूज. मला राहत्याच्या जनतेला आज मी आवाहन करू इच्छितो की आज रोड रोलर या चिन्हासमोर बटन दाबून तुम्ही
दीक्षालीताई यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. आणि आत्तापर्यंत जे राजकारणात आले, राष्ट्रवादीत गेले, काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसमध्ये जायचे राहिले फक्त, आता तेवढा एक पक्ष राहिला. वीरभद्र मंदिरात 5 वर्षातून एकदा दर्शनाला येणारे पिपाडा आज वीरभद्र मंदिर समोर सभा घेतात आणि वीरभद्र महाराजांची शपथ घेऊन जनतेला ती जनतेची दिशाभूल करण्याचं काम करता. मला त्यांना एक सांगू इच्छितो की जनता ही आता खूप हुशार झालेली आहे आणि ती तुम्हाला तुमचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही, हे आज राहत्याच्या जनतेच्या मनात ठरवलेलं आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवावे. नमस्कार, मी प्रसाद साहेबराव निदाने. आपणा सर्वांना असं नम्र विनंती करतो की येणाऱ्या राहता नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2016 माझी पत्नी सौ दीक्षाली प्रसाद निदाने ही अपक्ष म्हणून उमेदवारी करत आहेत. तिचं चिन्ह आहे रोड रोलर. आपण नंबर 1लाच बटन असून नंबर 1चं बटन दाबून आपण तिला प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी मी सर्व राहत्याच्या नागरिकांना, मतदारांना व सुज्ञ मतदारांना अशी विनंती करतो की आपण तिला प्रचंड बहुमताने विजयी करावं व आपली सेवा करण्याची तिला एक संधी द्यावी. व राहता शहरात जी दडपशाही, हुकुमशाही आणि जो खोटारडेपणा या राहता नगरपालिकेत जो चालू आहे आणि फक्त आपण 5 वर्षातून एकदा राहत्यात यायचं, विकास आम्ही विकास केला असे जे उमेदवार सांगतायत, मला त्या जे राजेंद्र पिपाडा या जे उमेदवार आहेत त्यांना फक्त एक अशी विनंती आहे की आपल्या पत्नी सौ ममताताई पिपाडा या 5 वर्ष स्टँडिंग नगरसेवक असताना त्यांनी एकदाही राहत्याच्या जनतेचं एकही प्रश्न घेऊन त्या सीओम पुढं गेल्या नाहीत. कधी त्यांनी कोणाला असं आव्हान केलं नाही. राहत्यातील पेरू बागाचं ते सांगतात की मी स्वतः शेतकरी आहे, पेरू बागाचा प्रश्न घेतात. कधी पाण्याच्या प्रश्नासाठी ते कधी रस्त्यावर उतरले नाहीत, कधी धरणावर गेले नाही. फक्त राहत्यातील जनतेला खोटारडे हसवायचं, नमस्कार करायचा आणि मी आपलाच आहे म्हणून या जनतेला त्यांनी त्या 10 वर्षात फसवाफसवीचं काम चालवलं. शिवसेनेचं तिकीट असन, पैसे ओतायचे, निष्ठावंतांना बाजूला लोटायचं आणि या ठिकाणी फक्त निष्ठावंतांचं खच्चीकरण करायचं काम ह्या दाम्पत्याने गेल्या काही वर्षापासून गावात चालवलं आहे. माझी अशी आपणा सर्वांना विनंती आहे की आम्ही गरीब जरी असलो, आम्ही बाटेल नाही आहेत, आम्ही फाटेल असलो तरी आम्ही कोणाचे बाटेल नाही आहे. आणि माझी सौ ममताताईंना आणि राजेंद्रजी पिपाडांना विनंती आहे की आम्ही कुठं सुपाऱ्या घेतल्या, वीरभद्र आणि साईबाबा मंदिरात तुम्ही जनतेसमोर या. आम्ही शपथ घेऊन सांगतो, सुपाऱ्या घ्यायची सवय तुम्हाला आहे. कोणाकोणाच्या बदल्या करण्यासाठी तुम्ही सुपाऱ्या घेतल्यात, किती पैसे ओतले तिकिटासाठी, कोणी पैसे घेतले, तुम्ही शपथ घेऊन सांगा. आम्ही आपणाला जाहीर आवाहन करतो आणि या राहत्याच्या जनतेला आमची एक विनंती आहे की तुम्ही फक्त